भगवतो अर्हतो सम्मा समृद्धस्य. सम्मा समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, ज्याच्यामुळं अर्हतपद मिळालं आणि त्याचा परिणाम दुःखमुक्ती मिळाला. ती त्यांना ध्यान साधनेने किंवा आत्मक्लेशानं नाही मिळाली. खाऊ पिऊ मजा करू ह्याने तर त्याचा काही उपयोगच नाही. ते फक्त जगणं, पण ते जगणं माणसाला शोभणारं असतं नसतं ते शहाण्या माणसाने विचार करण्याची गोष्ट आहे. पण ह्या दुसऱ्या मार्गानं पण त्यांना दुःखमुक्ती मिळाली नाही. बुद्धगयेमध्ये त्यांना काय सापडलं? गयेमध्ये तो हा जागृतीचा मध्यम मार्ग सापडला आणि त्याला पालीमध्ये सती हा शब्द आहे. सती. आणि बुद्धांचा पण अंतिम संदेश जो आहे तो सती संप्रजन्यताच आहे. म्हणजे जागृतीपूर्वक जगा, जागृतीपूर्वक वाटचाल करा, जीवनाचं भान ठेवा, म्हणजे जगण्याचं भान ठेवा. आणि जगणं म्हणजे आपलं हे जीवन म्हणजे काय आहे? हे जीवन म्हणजे आपलं हे शरीर आहे आणि शरीरामध्ये असलेलं मन आहे. त्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो किंवा जाणीवा म्हणतो. हे मन, त्याचं एक अंग म्हणजे विचार करणं, मनाचं दुसरं अंग भावना आहे, चित्त. तर ह्याचं हे जीवन बनलेलं आहे. ह्याचं भान आलं पाहिजे. ह्याच्याविषयी माणूस अवेअर झाला पाहिजे, अवेकन झाला पाहिजे. त्याची जागृती आली पाहिजे. त्याची जागृती आल्यावर माणसाला वर्तन कळतं, आपलं वर्तन कळतं, आपल्या भावना कळतात, आपले विचार कळतात आणि मग तिथून शिलाचरणाची सुरुवात होते. शिलाचरण आधी येऊ शकत नाही, अशक्य आहे. शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. बाबासाहेबांनी जो क्रम सांगितलेला आहे प्रज्ञाशील करणं, तो महत्त्वाचा आहे. प्रज्ञा म्हणजे समज आहे. आधी समज आली पाहिजे आणि समज ही जागृतीने भानावर आल्यावर येते. तर भानावर येणं, जागृत होणं, याचा जो परमोच्च बिंदू आहे त्याला बुद्धत्व म्हटलेला आहे. संपूर्ण जागृती, त्याचा परिणाम दुःखमुक्ती आहे आणि त्याची माणसाला गरज असते. आणि तो वारसा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि बाबासाहेब बुद्धाकडे पाहून तर ते तर असं म्हणतात, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढं होते. आज आपण आता बाबासाहेबांना ओळखणं, त्यांचंच मूल्यमापन करणं इतकं कठीण आहे. बाबासाहेबांनी त्यांना 100 वर्ष पुढं पाहिलेलं आहे बुद्धाला. ही किती मोठी गोष्ट आहे की आता नुसत्या ज्ञानाच्या आणि पठणाच्या जोरावर ती गोष्ट आपल्याला समजणार नाही. प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा अंगीकार करून आपण काय म्हणतात त्याला एक थोडंसं उदाहरण बनलं पाहिजे लोकांसमोर. आणि तेच लोक खऱ्या अर्थाने धम्मप्रचार करू शकतात. त्या ज्ञानाच्या जीवावर धम्मप्रचार करण्याचे दिवस आता हळूहळू संपत येणार आहेत. कारण ज्ञान देणारे खूप लोक आहेत, पंडित लोक खूप आहेत, परंतु नुसतं पांडित्य आहे पण व्यवहारात काहीच नाही. कितीतरी आपण पाहतो भिक्षू लोक काही करतात. आता आपल्या कोणतीच याचं उदाहरण आहे. आता त्यांची टीका करत नाही, परंतु असे काही विद्वान लोक पण आहेत, विद्वान भिक्षू पण आहेत, त्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे, त्रिपिटकाचार्य आहेत, डॉक्टरेट आहेत ते, पण व्यवहारात मात्र ते दुःखमुक्तीचा अनुभव घेऊ शकले नाहीत. कितीतरी पंडित लोक आहेत. आता आपण म्हणजे त्यांना आता भिक्षू आणि उपासक असं 2 गट करणं मला मान्य नाही. कारण भिक्षू आणि उपासक हे 2च गट नाही. आता इथून पुढं ते गट, ते 2 गट, ते थोडंसं, कारण आता मी तर म्हणतो भिक्षूपेक्षा उपासकच जास्त प्रचार करतात. मग उपासकांना कमी कसं काय समजायचं? तर या भिक्षूंपेक्षा उपासकातून दुःखमुक्त लोक निर्माण होतील, अगदी बुद्धासारखे लोक निर्माण होतील. आणि बुद्धासारखे लोक निर्माण होणं हे शक्य आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कोणती अतिशयोक्ती नाही. बुद्धांनी सांगितलेलं प्रत्येकामध्ये जागृतीचं बीज आहे, लक्षण आहे माणसामध्ये. आणि जो ते बीज, ते जागृतीचं बीज, त्याला जो खतपाणी घालील, जो प्रॅक्टिस करेल, जो त्याचं ते व्यवहारामध्ये आजमावून पाहिजे, तो बुद्धासारखा बनू शकतो, बुद्धच बनू शकतो. कारण बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृती आहे. आणि संपूर्ण जागृती म्हणजे छोटी जागृती कुठेतरी आहे, ती प्रत्येक माणसामध्ये आहे. म्हणून माणसाला बुद्ध बनणं शक्य आहे. हे बाबासाहेबांना जेव्हा, म्हणून त्यांनी हा मार्ग दिला आहे आपल्याला. आपल्याला काय फक्त एक धर्म बदलायचा आणि दुसरा धर्म स्वीकारायचा, त्याच्यासाठी बुद्ध धर्म नाही दिला. बुद्ध धर्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. त्याचा आजचा हा प्रसंग आहे. आजच्या प्रसंगी काय सांगणार, दुःखमुक्तीबद्दल काय सांगणार, हा प्रश्न आहे. आणि ते आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. आणि हा प्रॅक्टिकल विषय आहे.
धम्म हा व्यावहारिक विषय आहे, प्रॅक्टिकल विषय आहे, करून पाहण्याचा विषय आहे. तो फक्त ज्ञानाचा विषय नाही. ज्ञान ही फार मोठी गोष्ट आता राहिलेली नाही, कारण खूप ज्ञान झालं. जसं ही आणि याची सुरुवात बाबासाहेबांच्या काळातच झाली होती. आपल्याला माहिती आहे, बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितलेली एका सभेमध्ये, की म्हणते ते म्हणाले की पूर्वी शिक्षण मिळत नव्हतं, आता इतकं शिक्षण झालं आहे की अनेक पदवीधर निर्माण झाले. आणि मोठ्या सभेमध्ये ते सांगतात की आता या सभेमध्ये जर मी खडा असा टाकला तर तो पदवीधरालाच लागेल. म्हणजे इतके पदवीधर होते. म्हणजे शिक्षणाची सुरुवात तेव्हापासून सुरुवात झाली. आणि आता तर काय शिक्षणाला मर्यादा नाही, शिक्षणाला मर्यादा नाही. आणि पोट भरण्याचे मार्ग जसं दादांनी जसं जीवन जगले तसं काय आपल्याला जीवन आपल्याला वाटायला येणार नाही, आता पुढच्या पिढीला येणार नाही. मार्ग